तर भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावरती अटक करण्यात आलेली आहे। मुंबई विमानतळावर सोने तस्करी प्रकरणामध्ये DIRनं ही कारवाई केली आहे। 5 कोटीहून अधिक किमतीचे सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय। भाजप पदाधिकारी अजित आचरेकरसह 5 जणांना अटक केली आहे। आचरेकर भाजप कामगार संघटनेचा चिटणीस असल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या बघायला मिळाल्या। रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? एअरपोर्टवरच्या गोल्ड स्मगलिंगवरती आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांना तिथे युनियन पाहिजे स्वतःची। आता हे सूत्रधार हे नवीन हाजी मस्तान कोण आहेत भाजपमधले ते आम्ही सांगू का? विचारा रवींद्र चव्हाणांना। एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते, मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही।